कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एवढी काय गाई होती हो तुम्हासनी? किती फोन करायचे? माणूस कामात असतोय। अहो सॉरी, तुम्ही म्हणालात तसं गेले होते मी फॅक्टरीत। अधिपतींना घरी ओपन अपच होता येत नव्हतं, सतत अक्षराच्या दडपणाखाली। आणि कसं आहे, मी आता चंचलाला गाणं शिकवत असताना मे बी त्यांना तिच्या समोर बोलायला ऑकवर्ड होत असेल, आणि तुम्ही म्हणालात की बाहेर भेटा म्हणून मी फॅक्टरीत गेले। अहो जे आम्हीच केलं तेच आम्हाला काय सांगताय? हा, आम्हीच तुम्हाला खुनवलं का नाही की फॅक्टरीत जावा म्हणून? अहो तिकडं काय घडलं ते सांगा। मी गेले, मी त्यांच्याशी बोलले की आपण परत एकदा गाण्याचा क्लास सुरू करू। मग त्यांना खूप कन्व्हिन्स केलं की घरात शक्य नसेल तर आपण बाहेर शिकवणी सुरू करू। मग काय झालं? नाही हो, नाही ऐकलं त्यांनी, पळच काढला त्यांनी, म्हणजे अक्षरशः पळून गेल्यासारखे गेले ते। काय तुम्ही पण, तुम्हाला एवढं रूप दिलंय, गोड गाळा दिलाय, त्याचा वापर नाही का करायचा? खूप प्रयत्न केले पण नाहीच ऐकत आहेत ते। नाहीच ऐकणार ते। सुनबाईंनी त्यासनी चांगलंच पडवलंय, त्यांनी पडवलेले पाडेच म्हणतात ते। हो ना, ते पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहेत। हो, अडचण काय आहे ते आम्हाला सांगू नका, हे आम्हाला माहित आहे। त्याच्यावर तोडगा काय आहे ते सांगा। तुम्हाला आम्ही सांगितलं होतं का नाही, आमच्याकडे लय वेळ नाही, जे काय करायचं ते पटपट करा। हो, मलाही वाटलं होतं की आज फॅक्टरीत ते एकटेच आहेत तर ते माझं ऐकतील, माझ्याशी मोकळेपणाने बोलतील, पण तसं काहीच झालं नाही। मे बी त्यांना फॅक्टरीत काहीतरी कामाचं टेन्शन असेल, पण मला असं वाटतंय असं कुठेतरी भेटायला पाहिजे जिथे त्यांचा अख्खा वेळ माझा असेल, जिथे ते माझं ऐकतील आणि डोक्यात बाकी कसलेही विचार नसतील, असं म्हणजे माझं म्हणणं आहे। ठीक आहे, आम्ही सगळी व्यवस्था करतो, पण तुम्ही जे काय करायचं ते पटपट करा। हा, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का नाही, ते करत गाणी म्हणत बसू नका, फास्ट गाणी म्हणा। थांबा, तुम्हाला असं नाही कळायचं, नाही जरा थांबा। एक घ्या, हा, हे घ्या। हे काय म्हणजे कशासाठी? तुमच्या फास्ट गाण्यासाठी इंधन आहे, घ्या। नाही मॅडम, मला नको आहेत हे पैसे। नको आहेत म्हणजे? म्हणजे तुम्ही आधीच मला खूप पैसे दिलेत आणि आता मी पैशासाठी काम नाही करत। आता माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे। माझा अवेअर करून गेलेत ना ते, माझा इगो दुखावलाय त्यांनी, आणि आता माझ्या इगोसाठी मी त्यांना गुडघ्यावर आणलं। हो, काय बोलायलाय तुम्ही? आधिपतींना गुडघ्यावर आणायचं नाही, सुनबाईंना गुडघ्यावर आणायचं काम आहे तुमचं। अहो म्हणजे माझं म्हणणं आहे की गुडघ्यावर आणून ते मला प्रपोज करतील ना, तसं म्हणायचं मला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।